फाल्गुन महिन्यातली पौर्णिमा ही हुताशनी पौर्णिमा अर्थात होळी पौर्णिमा म्हणून भारतभर साजरी केली जाते. या होळी पौर्णिमेचं नेमकं महत्त्व काय याची माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, ज्ञानम यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण होळी पौर्णिमेची माहिती पाहणार आहोत. भारत हा विविधतेने आणि विविध सणांनी नटलेला सजलेला असा आपला देश आहे. पर्यावरणपूरक तसेच निसर्गानुकूल असलेली भारतीय संस्कृती आणि या भारतीय संस्कृतीमध्ये विविध प्रकारचे जे काही सण आणि उत्सव आहेत हे सर्व पर्यावरणपूरक पर्यावरणावर आधारित असलेले आपल्याला दिसून येतात. आजच्या या भागामध्ये आपण होळी पौर्णिमेची माहिती पाहत आहोत. होळीला भारतामध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. हजारो वर्षांची परंपरा या होळी सणाला आहे. या होळी सणाच्या निमित्ताने अनेक कथा सांगितल्या जातात. या कथेमध्ये असंही सांगितलं जातं की फार पूर्वी हिरण्यकश्यपू नावाचा एक राजा होता. आपल्या स्वतःच्या ताकदीचा या हिरण्यकश्यपूला खूप अभिमान होता आणि या जगामध्ये आपणच श्रेष्ठ आहोत अशा प्रकारची भावना या हिरण्यकश्यपूच्या मनामध्ये निर्माण झाली आणि त्यामुळे हा हिरण्यकश्यपू जो राजा होता, या हिरण्यकश्यपू राजाने देवादिकांचं नामस्मरण करणे किंवा देवादिकांचं नाव घेणे यावर आपल्या राज्यामध्ये बंदी आणली आणि हिरण्यकश्यपूने सर्व राज्यामध्ये स्वतःच्याच नावाची त्या ठिकाणी दवंडी पिटवून स्वतःचं नाव सर्वांनी घ्यावं, स्वतःच आपण देव आहोत अशा पद्धतीची भावना त्यांनी जनमानसात रुजवण्यास सुरुवात केली. भगवान विष्णूची कोणत्याही प्रकारची पूजा अर्चा करायची नाही किंवा कोणत्याही देवतेचं पूजन करायचं नाही अशा प्रकारची त्याने आपल्या राज्यामध्ये सक्ती केली. मात्र हिरण्यकश्यपूचा मुलगा जो होता प्रल्हाद, हा प्रल्हाद विष्णूचा भक्त होता. जन्मापासूनच तो विष्णू भक्तीत तल्लीन होत होता आणि या भक्त प्रल्हादाला त्या ठिकाणी हिरण्यकश्यपूने त्याच्या राज्यातल्या सर्व जे काही त्याचे मंत्री होते या मंत्र्यांनी खूप समजावलं. मात्र प्रल्हाद कोणाचंही काही ऐकत नव्हता आणि या प्रल्हादाने त्या ठिकाणी विष्णूंची भक्ती करणे हे सुरूच ठेवलेले होते. आपला स्वतःचा मुलगा आपलं काही ऐकत नाही याचा राग हिरण्यकश्यपूच्या मनामध्ये होता आणि मग हिरण्यकश्यपूने या प्रल्हादाला धडा शिकवण्यासाठी किंवा प्रल्हादाला नष्ट करण्यासाठी मारण्यासाठी अनेक प्रकारच्या क्लुप्त्या केल्या. मग त्या क्लुप्त्यांमध्ये त्याला गरम कढईमध्ये टाकणं असेल, उंच डोंगरावरून खाली फेकून देणं असेल, तर अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी त्याने करून पाहिल्या. मात्र त्याच्यामध्ये सुद्धा प्रल्हादाचं त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं नुकसान झालं नाही आणि प्रल्हाद जिवंतच राहिला. आणि मग या हिरण्यकश्यपूला आठवलं की त्याची बहीण होती, तिचं नाव होतं होलिका, आणि या होलिकेला बोलावलं आणि तिला सांगितलं की त्या अग्नीमध्ये बस आणि तुझ्यासोबत या प्रल्हादाला सुद्धा घेऊन बस. या होलिकेला एक वर देण्यात आलेला होता, तो म्हणजे कोणत्याही प्रकारची आग, कोणत्याही प्रकारची अग्नी या होलिकेचं कोणतंही नुकसान करणार नाही अशा पद्धतीचं तो वर होता. होलिकासुद्धा हसत हसत त्या ठिकाणी अग्नीमध्ये बसली आणि बसताना तिने आपल्यासोबत प्रल्हादाला आपल्या मांडीवर घेतलं. अग्नी प्रज्वलित करण्यात आला आणि थोड्या वेळाने असं झालं की प्रल्हाद जो होता हा विष्णूच्या नावामध्ये, विष्णूचं नामस्मरण करण्यामध्ये त्या ठिकाणी तल्लीन झाला आणि मग विष्णूचं नामस्मरणामध्ये तल्लीन झालेला प्रल्हाद त्या ठिकाणी नामस्मरणामध्ये तल्लीन होऊन तो ध्यानस्थ झाला. मात्र थोड्या थोड्या वेळाने जशी आग प्रज्वलित होऊ लागली, तिच्या ज्वाला जशा आकाशाकडे जाऊ लागल्या, तसतसं ही जी होलिका होती या होलिकेला त्या ठिकाणी अग्नीचे चटके बसू लागले. आग तिला जाणवू लागली आणि त्या आगीमध्ये ती भस्म होऊ लागली आणि एक आकाशवाणी झाली की होलिका, तुला अग्नीपासून जे काही संरक्षण होते ते कुठपर्यंत होतं की जोपर्यंत तू या तुझ्या वरदानाचा वाईट मार्गासाठी उपयोग करत नाहीस तोपर्यंत तुला अग्नीपासून अभय होतं. मात्र तू तुझ्या वरदानाचा त्या ठिकाणी दुरुपयोग केलास आणि म्हणून तुला अग्नीने त्या ठिकाणी भक्ष्य आपलं केलं.
तर अशा पद्धतीची ही जी कथा आहे, या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेल्या होलिकेची कथा या होलीच्या निमित्ताने सर्वत्र सांगितली जाते. आणि खऱ्या अर्थाने जर बघितलं आपण तर दुष्ट ज्या आहेत, ह्या दुष्टांचं निर्दालन किंवा दुष्ट गोष्टी ज्या आहेत, वाईट प्रथा, वाईट गोष्टी ज्या आहेत, या वाईट गोष्टी त्या ठिकाणी जाळणं, वाईट गोष्टींचा त्याग करणं, अशा पद्धतीची भावना या होळी या सणाच्या निमित्ताने जनमानसात असलेली आपल्याला दिसून येते. होळीच्या निमित्ताने पुरणपोळीचा नैवेद्य त्या ठिकाणी दिला जातो. अनेक ठिकाणी विविध पद्धतीचे कार्यक्रम साजरे होताना आपल्याला दिसतात. रंगांचा उत्सव, नात्यांचा उत्सव, त्याच पद्धतीने पर्यावरणाचा एक पद्धतीचा बदल जो आहे, म्हणजेच वसंत ऋतूचं आगमन याच महिन्यामध्ये होतं. आणि हे वसंत ऋतूचं आगमन असेल आणि हिवाळा जो आहे, हा हिवाळा ऋतू या दिवसापासून कमी कमी होणारा असतो. हिवाळ्यानंतर जो उन्हाळा येतो, या उन्हाळ्यामध्ये आपल्या जीवनाला अनुकूल असं जो काही उष्णतेचा कालावधी त्या ठिकाणी निर्माण होतो, ही उष्णता अनुकूल व्हावी आणि म्हणून हा अग्नीचा जो काही उत्सव आहे, होळीचा उत्सव आहे, हा होळीचा उत्सव सर्व देशभर साजरा करण्यात येतो. या होळीच्या निमित्ताने होळी छोटी करा, मात्र तिचा आनंद मोठा करा, अशा पद्धतीची भावनासुद्धा जनमानसात असणं अपेक्षित आहे. मनातले जे काही अमंगल असेल, अडी असेल, हे सर्व बाबी या निमित्ताने जाळून टाकणं आणि या सर्व बाबींचा त्याग करणं म्हणजेच खऱ्या अर्थानं होळी पेटवणं असल्याचं आपल्याला लक्षात येतं. गावोगावी शेणा गोवऱ्यांची छोटी छोटी होळी करतात, होळीला नारळ अर्पण करतात, पुरणाच्या पोळीचा नैवेद्य त्या ठिकाणी दिला जातो आणि एक अत्यंत आनंदमय वातावरण, मनातलं जे काही अमंगल आहे ते ओढून जगाला सांगून त्या ठिकाणी नष्ट करण्याचं, त्यापासून मुक्त होण्याचा जो काही मार्ग आहे, हा मार्ग या होळीच्या निमित्ताने सर्वांना सापडो. होळीमध्ये जी काही बाबी आपण म्हणतो की जाळून टाकल्या पाहिजे, त्या सर्व बाबी आपण जाळून टाकूया आणि होळीचा आनंद खऱ्या अर्थाने आपण घेऊया. आपण या चॅनलमध्ये जर नवीन असाल तर निश्चितपणे या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.